नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2023मध्ये जे वनरक्षकाचे पेपर झाले होते या पेपरच्या संदर्भानं 2 ऑगस्ट 2023 रोजी जो शिफ्ट क्रमांक 2चा वनरक्षकाचा पेपर झाला होता, या पेपरमधील इंग्लिश ग्रामरच्या संदर्भानं जे तुम्हाला 15 प्रश्न विचारण्यात आले होते, या 15 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। सेक्शन आहे इंग्लिश लँग्वेज, फॉरेस्ट गार्ड, तारीख आहे 2/8/2023, टाइम आहे 12:30 ते 2:30, शिफ्ट 2। यामध्ये इंग्लिशचे 15 प्रश्न आपण पाहणार आहोत। फर्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स। ही इज नॉट डॅश डॅश इनोसंट डॅश डॅश, ही अपियर्स टू बी ॲज लाईक सो दॅट सच ॲज। कट मेथडनं जाऊयात। ॲज लाईक आणि सच ॲज सोबत येत नाही, तर ॲज आणि सो दॅट बरोबर आहे। मग आता यापैकी कोणतं उत्तर आहे, तर आपल्याला माहिती आहे की सो दॅट आपण कधी वापरतो, एखादा परिणाम दाखवायचा आहे। मग इथे परिणाम आहे का, नाही, इथे काय आहे, तुलना केली आहे, म्हणजे आपलं वापरायचं ॲज। बघा, ही इज नॉट ॲज इनोसंट ॲज ही अपियर्स टू बी। तो इतका निष्पाप नाही जितका दिसत आहे। हा जो ही आहे तो इतका इनोसंट म्हणजे निष्पाप नाही जितका तो अपियर्स दिसत आहे। ओके, उत्तर झालं ॲज। पुढे आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडम। बॅकस्टेअर इन्फ्लुएन्स। आता बॅकस्टेअर इन्फ्लुएन्स म्हणजे काय, टू इन्फ्लुएन्स दॅट इज यूज्ड सिक्रेटली ऑर अनऑफिशियली, म्हणजेच सिक्रेट इन्फ्लुएन्स, ज्याला आपण गुप्तपणे किंवा ओळखीने होणारा खाजगी दबाव असं म्हणूयात। आपलं उत्तर झालं ऑप्शन 1। सिक्रेट हाईडआउट म्हणजे काय, गुप्त लपवण्याची जागा। क्विक एस्केप म्हणजे काय, जलद पळवाटा। वर्थी इन्फ्लुएन्स म्हणजे काय, सत्कृत्यामुळे मिळालेला योग्य प्रभाव। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड ॲक्लेम। तर ॲक्लेमचा अँटोनिम आहे सेन्श्युअर। मग आता डिटेल आपण पाहूयात। अक्लेम म्हणजे कौतुक करणे, प्रशंसा करणे। अरेस्ट म्हणजे अटक करणे। कमेंड म्हणजे कौतुक करणे, प्रशंसा करणे। सेन्श्युअर म्हणजे जाहीर तीव्र निषेध किंवा निंदा करणे। अप्रूव्ह म्हणजे मान्यता देणे किंवा अनुमोदन करणे। तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। अक्लेम म्हणजे प्रशंसा, सेन्श्युअर म्हणजे निंदा। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक। सी इज मॅरिड डॅश डॅश अ डायमंड मर्चंट। डायमंड मर्चंट म्हणजे हिऱ्याचा जो व्यापारी आहे त्याच्यासोबत तिने लग्न केले। तर मग आता बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत लग्न केलं जातं तेव्हा येतं तिथे टू, मॅरिड टू। कोणासोबत मॅरिड केलं, तर एखाद्या व्यक्तीशी लग्न करायचं असं सांगायचं आहे तर टू प्रिपोजिशन पाहिजे। आपलं उत्तर झालं पर्याय 1। विथ का येत नाही, कारण मॅरिड विथ याचा अर्थ असा होतो की बघा, मॅरिड विथ 2 किड्स, 2 मुलांसह विवाहित। एखादी व्यक्ती मॅरिड आहे तर मॅरिड कशी आहे, मॅरिड विथ 2 किड्स। बाय, तर लग्न कोणाच्या माध्यमातून झाले, आपण म्हणतो ना पुजाऱ्याच्या माध्यमातून लग्न झालं, मामाच्या माध्यमातून लग्न झालं असं। फॉर, तर फॉर कसं, च्या कारणासाठी। समजा कसं उदाहरण घेऊयात बघा आपण, सी मॅरिड हिम फॉर मनी। तिनं कशासाठी लग्न केलं, तर पैशासाठी। पुढे आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक। इफ नो वर्ड इज नीडेड इन द ब्लँक, सिलेक्ट नो वर्ड। ही इज डॅश डॅश लीडर अमंग ऑल हिज फ्रेंड्स। आता तो एक लीडर आहे, कशामध्ये, सर्व मित्रांच्या मध्ये एकमेव प्रमुख नेता आहे। मग अँड नो वर्ड द। तर आपल्याला माहिती आहे जेव्हा स्पेसिफिक एकमेव असतं तेव्हा काय येतं, द आर्टिकल। ही इज द लीडर अमंग ऑल हिज फ्रेंड्स, ऑप्शन 4। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडम। चाइल्ड्स प्ले। आता चाइल्ड्स प्ले म्हणजे काय, खूपच सोपी गोष्ट, म्हणजे समथिंग इज इझी, खूप सोपी गोष्ट। समथिंग सॉफ्ट, खूप मऊ सौम्य। प्रिटी, सुंदर देखणे, आणि चीप, स्वस्त कमी किमतीची।
आपल्याला इथं त्यांनी काय दिलं आहे की स्पेलिंग एरर शोधायचा आहे. मग दी ऑफिस इन्व्हायरमेंट इज व्हेरी कॉन्जिनियल सो द एम्प्लॉईज आर परफेक्टली हॅपी वर्किंग हिअर. आता कॉन्जिनियल शब्दाची स्पेलिंग चुकली आहे. काय चुकली आहे, तिथं हा जो ई आहे ना एन नंतरचा तो नाही पाहिजे, तिथे काय पाहिजे आय. मग आता कॉन्जिनियल म्हणजे NIAL असं पाहिजे होतं स्पेलिंग, जिथे काय झालं आहे हा EL आहे, म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय 3. कॉन्जिनियलचा अर्थ काय होतो, अनुकूल, मनास पटणारा, सुसंगत आहे. एम्प्लॉई तर ऑफिसचं इन्व्हायरमेंट कसं आहे, एकदम सुसंगत अनुकूल, म्हणून सगळेजण तिथं चांगलं आनंदी राहून काम करतात. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आता काय स्पेलिंग एरर आहे, ही डिड नॉट रिअलाइज द ग्रॅव्हिटी ऑफ द मॅटर अँड बिहेव्ड रेकलेसली. आता ग्रॅव्हिटी इथं आपल्याला लगेच कळतं की ग्रॅव्हिटीमध्ये काय झालं, हा ई नको पाहिजे होता, ई पाहिजे नाही, बाकी स्पेलिंग बरोबर आहे. GRAVITA. तर ग्रॅव्हिटीचा अर्थ काय होतो, एक गुरुत्वाकर्षण. पण या वाक्यामध्ये अर्थ काय आहे, ग्रॅव्हिटी ऑफ मॅटर. ग्रॅव्हिटी ऑफ मॅटर म्हणजे काय माहिती का, त्या विशिष्ट गोष्टीचे गांभीर्य. आणि बिहेव्ड रेकलेसली म्हणजे काय, तर निष्काळजीपणाने बेफिकीरपणे वागला. ओके, म्हणून उत्तर झालं पर्याय 1. आपल्याला इथं जंबल ऑर्डर दिले आहे. जंबल ऑर्डर तर आपलं 3 नंबरचं उत्तर बरोबर येतं की ॲल्युमिनियम फॉईल इज ॲल्युमिनियम प्रिपेअर्ड इन द सीट्स ॲज अ रिझल्ट ऑफ इज द फॉईल कॅन बी बेंट ऑर wrapped around objects with easy. नंतर इट इज यूज्ड फॉर wrapping फूड इन ऑर्डर टू प्रिझर्व इट. आणि लास्ट, इट इज ऑल्सो यूज्ड फॉर barbecuing more delicate foods such as mushroom and vegetables on a grill. जंबल ऑर्डर जर डी पर्यायानुसार बरोबर येते. पुढे आपल्याला दिलंय की वन वर्ड सबस्टिट्यूशन पाहिजे. मान्सून इन इंडिया इज व्हेरी इरेग्युलर अँड अनप्रेडिक्टेबल. तर इरॅटिस किंवा इरॅक्टिक असं म्हणू आपण शकतो. डिटेल पाहूया. बघा, इरेग्युलर अँड अनप्रेडिक्टेबल म्हणजे काय, अतिचंचल, चंचल, अस्थिर, म्हणजे नेमकं सांगू नाही शकत आपण, अनियमित आहे. म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय 1. एक्सेप्शनल म्हणजे विलक्षण, इकॉनॉमिकल म्हणजे मितव्ययी, आणि इरोनियस म्हणजे चुकीचा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. एनव्हियस. एनव्हियसचा अर्थ सिनोनिम आहे जेलियस. मग आता थोडंसं डिटेलमध्ये पाहू. मद, मत्सर. एनव्हियस म्हणजे काय, ईर्ष्या करणारा, मत्सर करणारा, जळणारा, म्हणजेच त्याचा समानार्थी ऑप्शन सेकंड. ईर्ष्या करणारा, मत्सर करणारा, जळणारा. ॲंग्री, रागावलेला. इन्फेरियर, कमी दर्जाचा, कनिष्ठ. मिझरेबल, दुःखी, फार वाईट स्थितीत असलेला. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट टू फिल इन द ब्लँक. देअर इज नॉट टाईम टू लेफ्ट द ट्रेन टू डिपार्ट. मग इथं आता फिल इन द ब्लँक, तर फिल इन द ब्लँक आहे मच. देअर इज नॉट मच टाईम लेफ्ट म्हणजे खूप टाईम राहिलेला नाही. द ट्रेन टू डिपार्ट. मग इथं सम म्हणजे थोडा, लेस म्हणजे कमी, लिटल म्हणजे कमी. पण आता इथं नॉट आल्यामुळे आपलं आणखीन प्रॉपर काय बसतं, देअर इज नॉट मच टाईम लेफ्ट म्हणजे खूपच कमी असा अर्थानं. आता फिल इन द ब्लँक. द डॉक्टर ॲडवाइज द पेशंट टू गेट डॅश डॅश एक्सरे डन. तर काय ना एन, कारण एक्सरे उच्चार कसा झाला, व्हावल साऊंड आहे ए, म्हणून एन एक्सरे डन. आपल्याला इथं काय दिलं आहे आता, कोहॅरंट मिनिंगफुल करायची आहे रचना, तर ती येणं तयार होते. BADC अशी जर रचना केली तर उत्तर बरोबर येते. काय आहे की वन वर्ड द्यायचं आहे. सम स्पेसीज ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स आर नो लॉंगर इन एक्झिस्टन्स. त्याला आपण एक्सटिंक्ट म्हणू, ऑप्शन नंबर 2. डिटेलमध्ये अर्थ घेऊयात की बघा, इनॅक्टिव्ह म्हणजे निष्क्रिय, एक्सटिंक्ट म्हणजे लोप पावलेला, आता लोप पावत चालल्या काही स्पेशीज. स्टेराईल म्हणजे वंध्य किंवा निष्फळ, आणि डॉर्मेंट म्हणजे सुप्त. बघा आपण काय केलं आहे की डेट होती 2 ऑगस्ट, फॉरेस्ट गार्डचा पेपर होता, 12:30 ते 2:30चा टाईम, शिफ्ट होती 2. आपण याआधी मराठी, इंग्लिश, गणित सर्व व्हिडिओ बनवत आहोत, पूर्ण व्हिडिओ पण बनवणार आहोत. तुम्हाला जर डिटेल्स पाहिजे असतील
तर तुम्ही आपलं ओयासिस स्टडी पॉईंट नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. ओयासिस स्टडी पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.